नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खूप कॉमन आहे पण ज्यामुळे अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. तो विषय आहे शरीरावर येणाऱ्या चरबीच्या गाठी, ज्याला लायपोमा असंही म्हणतात. कधी कधी असं होतं की आपल्या हातावर, पोटावर किंवा पाठीवर अचानक एक मऊ रबरासारखी गाठ जाणवते आणि तिला दाबल्यावर ती इकडून तिकडे थोडी हलते सुद्धा. आणि अशी गाठ दिसली की मनात पहिला विचार काय येतो? अरे देवा, ही साधी चरबी आहे की कॅन्सरची सुरुवात? ही भीती अगदी स्वाभाविक आहे. तर लायपोमा म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या त्वचेच्या खाली चरबीच्या पेशी एकत्र येतात आणि त्याचा एक असा गोळा तयार होतो. महत्त्वाचं म्हणजे ही एक पूर्णपणे निरुपद्रवी गाठ असते. आता हा फरक नीट समजून घेऊया, कारण हा खूप महत्त्वाचा आहे. बघा, लायपोमाची गाठ कशी असते? मऊ, दाबल्यावर थोडी दबते. या उलट कॅन्सरची गाठ सहसा कडक, दगडासारखी लागते. आणि दुसरी गोष्ट, लायपोमा त्वचेखाली सहज हलतो, पण कॅन्सरची गाठ एकाच जागी त्वचेला चिकटून बसल्यासारखी वाटते. यालाच डॉक्टर स्लिपेड साइन असं म्हणतात. म्हणजे काय? तर जेव्हा आपण त्या गाठीवर बोट ठेवतो ना, तेव्हा तिशी सटकते किंवा बाजूला सरकते. हे लायपोमाचं एक पक्क लक्षण आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाची आणि दिलासा देणारी गोष्ट ती म्हणजे 99% वेळा, हो, 99% वेळा अशा गाठी या लायपोमाच असतात. म्हणजे काय? तर त्या पूर्णपणे नॉर्मल आणि निरुपद्रवी असतात. त्यामुळे उगाच घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही. ठीक आहे, तर आता या गाठींबद्दल समाजात जे काही गैरसमज पसरले आहेत ना, आणि त्यामागचं खरं सत्य काय आहे, चला ते पाहूया. सगळ्यात पहिला आणि मोठा गैरसमज, लोकांना वाटतं की जास्त तूप, तेल किंवा चरबीयुक्त पदार्थ खाल्ले की या गाठी येतात. पण हे खरं आहे का? तर अजिबात नाही. हे पूर्णपणे चुकीचं आहे. यामागचं खरं कारण आहे अनुवंशिकता. हो, हे जेनेटिक असतं. म्हणजे जर घरातल्या कोणाला या गाठी असतील तर त्या होण्याची शक्यता वाढते. याचा खाण्यापिण्याशी थेट काहीही संबंध नाही. आता याच गैरसमजातून दुसरा एक समज येतो की तेलकट खाणं बंद केलं की या गाठी आपोआप विरघळून जातील. पण सत्य हे आहे की आहारातल्या तेलाचा आणि ह्या गाठींचा काहीही म्हणजे काहीही संबंध नाही. इतकंच काय, अगदी बारीक सडपातळ व्यक्तीला सुद्धा लायपोमा होऊ शकतो. बरं, आणखी एक गैरसमज, तो म्हणजे जिम करून किंवा वजन कमी करून या गाठी नाहीशा करता येतात. आता इथे एक छोटीशी गोष्ट लक्षात घ्यायला हवी. वजन कमी केल्यावर काय होतं? शरीरातली एकूण चरबी कमी होते. त्यामुळे त्या गाठीचा आकार थोडा, अगदी थोडा कमी होऊ शकतो. पण ती गाठ पूर्णपणे जात नाही. आणि शेवटचा पण एक खूप कॉमन गैरसमज, तो म्हणजे गाठीला असं दाबून किंवा चोळून ती विरघळवता येते. हे तर शक्यच नाहीये. उलटं असं केल्यामुळे आतून इजा होऊ शकते. त्यामुळे असं काही करू नका. तर मग हे सगळे गैरसमज दूर झाल्यावर खरा प्रश्न उरतो की यावर उपाय काय आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं, या गाठी काढण्यासाठी ऑपरेशनची खरंच गरज आहे का? आणि असेल तर ते कधी करावं? याचे ना 2 अगदी सोपे मार्ग आहेत. पहिला आहे थांबा आणि पहा. म्हणजे काय? तर जर ती गाठ दुखत नसेल किंवा तिचा काही त्रास होत नसेल तर तिला काहीही करण्याची गरज नाही. पण दुसरा मार्ग आहे शस्त्रक्रिया. समजा जर गाठ दुखायला लागली किंवा ती एखाद्या नसेवर दाब देत असेल तर एका छोट्याशा साध्या ऑपरेशनने ती काढून टाकता येते. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ही सगळ्यात महत्त्वाची आहे. लायपोमा म्हणजे ही जी चरबीची गाठ आहे ती कधीही कधीही कॅन्सरमध्ये बदलत नाही. ही भीती मनातून पूर्णपणे काढून टाका. म्हणून लक्षात ठेवा, कोणत्याही भीतीवरचं सर्वोत्तम औषध म्हणजे योग्य माहिती. आता पुढे काय जाणून घ्यायचं हे ठरवणं आपल्याच हातात आहे.